हॅलो अँड वेलकम बॅक टू मंथन आयएस अँड दिस इज शिवप्रसाद. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. या सेशनमध्ये आपण मागच्या 10 वर्षाच्या PYQच म्हणजे 2013 पासून ते 2025 पर्यंतच्या विचारलेल्या PYQचं आपण अनालिसिस म्हणजेच विश्लेषण आपण पाहणार आहोत. आणि अशी कुठले टॉपिक्स आहेत या मागच्या 10 वर्षामध्ये जे आयोगाचे फेवरेट राहिलेले आहेत आणि नेमकं कुठल्या पॅटर्नवरती किंवा कुठल्या पद्धतीवरती आयोगाने या टॉपिक्सवरती वारंवार क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ठीक आहे, या अनालिसिसच्या आधारे आपण काय करणार आहोत, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जेवढे काही टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सला आपण डिवाइड करणार आहोत. ठीक आहे, आणि इथून येणाऱ्या पुढील लेक्चर्समध्ये आपण एक एक टॉपिक मागच्या 10 वर्षामध्ये त्या टॉपिकवरती किती PYQs विचारले आणि कशा प्रकारे विचारले त्या अनुषंगाने आपण आधुनिक भारताचा इतिहास कव्हर करणार आहोत. क्लॅरिटी आहे? सो लेट स्टार्ट. जर आपण मागच्या 10 वर्षाचं अनालिसिस जर बघितलं तर त्या अनालिसिसच्या आधारे किंवा त्या विश्लेषणाच्या आधारे आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासाचे टॉपिक जे आहेत ते 6 टॉपिक्स मध्ये डिवाइड करता येतात. ठीक आहे, हे एक्झॅक्ट डिव्हिजन नाही आहे, म्हणजे थोडा तरी क्वेश्चन रिलेटेड असेल तर आपण त्याला त्या क्वेश्चनचं वर्गीकरण आपण त्या डिव्हिजन मध्ये केलेलं आहे. आधुनिक आयोग अशा प्रकारचे प्रश्न विचारते की आपण त्याला कुठल्याही पर्टिक्युलरली एका टॉपिक मध्ये त्याचं वर्गीकरण करू शकत नाही. त्यामुळे हे एक्झॅक्ट वर्गीकरण नाही आहे. थोडं जरी तो क्वेश्चन त्या संदर्भाशी रिलेटेड असेल तर आपण तो क्वेश्चन त्यामध्ये वर्गीकृत केलेला आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये आपल्याला नॅशनल मुवमेंट म्हणजे काय तर राष्ट्रीय चळवळीवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारलेले पाहायला मिळतात. ते म्हणजे जवळपास अप्रॉक्स काउंट आपला आहे 30. ठीक आहे, त्यानंतरचा नेक्स्ट फेवरेट टॉपिक राहिलेला आहे तो म्हणजे रिफॉर्मर्स म्हणजे सामाजिक आणि धार्मिक सुधारक. त्यावरती आयोगाने साधारणतः 20 ते 22 क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे मिस्क म्हणजे संकीर्ण, ज्यामध्ये अर्थव्यवस्थेवरती, प्रशासनावरती, कायद्यावरती आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणावरती किंवा ब्रिटिश रूलच्या धोरणावरती जे क्वेश्चन्स वर्गीकरण आपण या टॉपिक मध्ये केलेलं आहे. तर या टॉपिक मध्ये साधारणतः 15 ते 18 क्वेश्चन जे आहेत ते आयोगाने मागच्या 10 वर्षामध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, व्यक्तिविशेष याचं वर्गीकरण केलेलं आहे, पण व्यक्तिविशेषवरचे जे क्वेश्चन जे असतात ते आपल्याला या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळू शकतात, या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळू शकतात आणि या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आपलं आधुनिक आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतं ती पद्धत पाहता आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचं वर्गीकरण जे आहे ते एक्झॅक्ट आपण नाही करू शकत. ठीक आहे, त्यामुळे थोडे बहुत जरी क्वेश्चन्स रिलेटेड असतील तर आपल्याला ते वेगवेगळ्या टॉपिक्स मध्ये पाहायला मिळतील. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट पॅटर्न जो आपल्याला फेवरेट राहिलेला आहे आयोगाचा तो म्हणजे काय, क्रोनॉलॉजी म्हणजे काय, कालानुक्रम. ठीक आहे, सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, इम्पॉर्टंट इव्हेंट्स. ठीक आहे, त्यावरती जवळपास 10 ते 12 क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले आहेत. आणि त्यानंतर म्हणजे काय, क्रांतिकारी चळवळ. यावरती आयोगाने मागच्या 10 वर्षामध्ये 8 ते 10 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ठीक आहे, तर आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण राष्ट्रीय चळवळीवरती जेवढे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत म्हणजे जवळपास अप्रॉक्सिमेटली 30 साधारणतः 25 ते 30 क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यातले महत्त्वाचे आपण क्वेश्चन्स आजच्या सेशनमध्ये आपण कंप्लीट डिस्कस करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन सुद्धा या पूर्ण नॅशनल मुवमेंटचं आपण करणार आहोत. ठीक आहे, आणि याच धर्तीवरती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिफॉर्मर्स, संकीर्ण, पर्सनॅलिटी, क्रोनॉलॉजी आणि क्रांतिकारी चळवळ या सगळ्या टॉपिक वरती पूर्ण PYQs आपण कव्हर करणार आहोत. म्हणजेच काय, ही जर सिरीज तुम्ही पाहिली तर जवळपास तुमचं मागच्या 10 वर्षाच्या PYQsचा पूर्ण अभ्यास होऊन चाललेला आहे. ठीक आहे, जो की येणाऱ्या पूर्व परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचा असणार आहे. ओके, सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स आवर फर्स्ट क्वेश्चन. 2013 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. क्वेश्चन काय म्हणतो, तर सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते? अतिशय सोपा क्वेश्चन आहे. वी ऑल नो CDM म्हणजे काय, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. ठीक आहे, तिची सुरुवात दांडी यात्रेने झाली होती, महात्मा गांधीच्या मिठाचा सत्याग्रहाने झाली होती. बरोबर आहे. 12 मार्च 1930 ला साबरमतीहून ही दांडी यात्रेला सुरुवात झाली आणि 6 एप्रिल 1930 ला गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. ठीक आहे, आता या ठिकाणी लक्षात ठेवायचा कुठलाही पार्ट नाहीये. जर तुम्ही चळवळीचं नीट नाव जरी वाचलं, सविनय कायदेभंग म्हणजे काय, विनम्रपणे कायद्याचा
भंग करणे. ठीक आहे, याचं नेमकं उद्दिष्ट काय? कायदे मोडून प्रशासनाला जेरबंद आणणे. ओके, येस, कायदे आपल्याला मोडायचे आहेत. सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे, गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेससाठी स्थान मिळवणे आणि वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे. ठीक आहे, आता सरकारकडे अधिक मागण्या मान्य करून घेणे हे विधान बरोबर आहे का? चुकीचं आहे. या पाठीमागे लॉजिक काय? कारण का आता जे काँग्रेसचं जे मोटिवेशन राहिलेलं आहे ते पूर्ण स्वराज्याचं राहिलेलं आहे. ठीक आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे 1929 च्या लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्य हे आपलं ध्येय असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलेलं आहे. क्लॅरिटी आहे. आणि सविनय कायदेभंग चळवळ केव्हा स्टार्ट झालेली आहे? 1930 मध्ये. मग आता काँग्रेस पूर्ण स्वराज्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही मागणीवरती समाधानी राहील का? अजिबात राहणार नाही. क्लॅरिटी आहे. त्यामुळे सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे हे स्टेटमेंट हे उद्दिष्ट असेल का आपलं? अजिबात नाही. कारण आता आपण काँग्रेसचं जे प्रतिष्ठा आहे ती वाढलेली आहे, काँग्रेस जनमानसांमध्ये रुजलेली आहे. क्लॅरिटी आहे. आणि हा तोच कालखंड आहे 1920 ते 1930 हे जे दशक आहे ते फार महत्वाचं आहे. या दशकामध्ये सोशलिस्ट आयडिओलॉजीचा प्रसार भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाला होता. क्लॅरिटी आहे. 1917 मध्ये 1999च्या आसपास रशियन रिव्हॉल्युशन नंतर साम्यवादी विचारांना प्रचार मिळाला, त्या विचारांची वाढ झाली. ठीक आहे, क्लॅरिटी आहे. आणि त्यातूनच समाजवादी विचारांचा प्रसार देखील संपूर्ण जगामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, आणि हा तोच कालखंड आहे ज्या कालखंडामध्ये अनेक युवक नेते किंवा युवा क्रांतिकारी म्हणू शकतो आपण, युवा क्रांतिकारी हे समाजवादी विचारांनी प्रेरित झालेले होते. ठीक आहे, आणि समाजवादी विचार म्हणजे काय? तर आपल्याला काय पाहिजे? कंप्लीट इंडिपेंडन्स, सोशलिस्ट मेंटॅलिटी. क्लॅरिटी आहे. पूर्ण सिस्टीम आम्हाला चेंज करायची आहे. समजते? त्यामुळे या विचारांचा पगडा आपल्याला पूर्ण दशकामध्ये पाहायला भेटते. ज्या काही क्रांतिकारी घटना या दशकामध्ये घडल्या, भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुखदेव असेल, किंवा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असेल, किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असतील, किंवा चंद्रशेखर आझाद असतील, या सगळ्या लोकांवरती आपल्याला समाजवादी विचारांचा पगडा असलेला आपल्याला पाहायला भेटतो. क्लॅरिटी आहे. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरूंनी कंटिन्युअस प्रेशर आणलं काँग्रेसवरती. आपलं जे आहे काँग्रेसचं ध्येय जे आहे ते पूर्ण स्वराज्याचं असावं असा अट्टहास त्यांनी कंटिन्युअसली पकडला. क्लॅरिटी आहे. समजते मी काय म्हणतोय ते? 1927 च्या मद्रास सेशन मध्ये सुद्धा त्यांनी एक रिझोल्युशन पास करून घेतलं पूर्ण स्वराज्याचं. ठीक आहे, आणि लाहोर अधिवेशनामध्ये त्यांनी काँग्रेसचं ध्येय असल्याची घोषणा करून टाकली. क्लॅरिटी आहे मी काय म्हणतोय ते? समजते? आणि त्यानंतर 1931च्या कराची अधिवेशनामध्ये हो का पूर्ण स्वराज्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेला आहे की नेमकं कुठल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची मागणी केली. ठीक आहे, तर क्रम कसा आहे बघा. 1927 मध्ये मद्रास अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी पूर्ण स्वराज्याचं अधिवेशन पास करून घेतलं. 1929 च्या लाहोर अधिवेशनामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचं ध्येय किंवा उद्दिष्ट पूर्ण स्वराज्य असल्याचं आपण जाहीर केलं. क्लॅरिटी आहे. लाहोरमध्ये आणि कराची स्पेशल सेशन आहे 1931. या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा नेमका अर्थ काय, मीनिंग, हे पहिल्यांदा काँग्रेसने सांगितलं. क्लॅरिटी आहे. त्यामुळे आयोग कन्फ्युज करण्यासाठी फिरून क्वेश्चन विचारू शकतं. कुठल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा अर्थ, मीनिंग हा समजून सांगितलं. क्लॅरिटी आहे. त्यामध्ये मद्रास पण असेल, लाहोर पण असेल आणि कराची देखील असेल. आपल्याला माहिती आहे पूर्ण स्वराज्य ध्येय असं केव्हा सांगितलं? लाहोरमध्ये सांगितलं. तर आपण अनकॉन्शियसली लाहोरला टिक करतो, पण ते उत्तर चुकतं. ठीक आहे, प्रश्न काय विचारलाय? मीनिंग काय, डिटेलमध्ये मीनिंग काय, नेमकं पूर्ण स्वराज्यामध्ये नेमकं आमची मागणी काय आहे, कुठे सांगितलं? कराची सेशन मध्ये सांगितलं. क्लॅरिटी आहे. त्यामुळे तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? कराची सेशन असलं पाहिजे. क्लॅरिटी आहे. तर सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे हे आपल्याला अमान्यच आहे. क्लॅरिटी आहे. गोलमेज परिषदेत काँग्रेससाठी स्थान मिळवणे
काँग्रेसने तर राऊंड टेबल कॉन्फरन्स बॉयकॉट केल्या होत्या, त्याच्यावरती बहिष्कार टाकला होता. फक्त दुसरी गोलमेज परिषद गांधींनी अटेंड केली होती काँग्रेसचं नेतृत्व करताना. त्यामुळे गोलमेज परिषदेमध्ये आपलं स्थान मिळवणे हा देखील उद्दिष्ट असू शकत नाही. वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे, वैयक्तिक सत्याग्रह 1940 ची गोष्ट आहे. आपण 1930 ला आहोत. ऑब्विसली हे तीनही पर्याय रॉंग आहेत. करेक्ट आन्सर काय? कायदे मोडून प्रशासनाला जेरबंद आणणे. क्लॅरिटी आहे? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? लक्षात घ्या, ही कीवर्ड आहे. काय म्हणतोय? नव्हता. आता बरेचसे असे विद्यार्थी असतील की बाबा ज्यांना सर हे असहकार चळवळीच्या डेटमध्ये आणि सविनय कायदेभंग चळवळीच्या डेटमध्ये आम्हाला कन्फ्युजन होतं. ठीक आहे. आणि बरेच अशी विद्यार्थी असतील की ज्यांना डेट्स लक्षात राहत नसतील. ठीक आहे. थोडं तुम्हाला एक ट्रिक सांगतो किंवा तुम्हाला एक जॉनर सांगतो किंवा फेज सांगतो. तर तुम्ही फेजेस मध्ये गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला प्रत्येक डेट अप्रॉक्सिमेटली किंवा एक्झॅक्टली लक्षात ठेवायची गरज नाहीये. ठीक आहे. तुम्ही त्या फेज मध्ये विचार करून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. जर तुम्ही टाइम नाही लक्षात ठेवली म्हणजे 1757, त्यानंतर 1857, त्यानंतर 1920, 1930 आणि 1947. जर तुम्ही ठराविक आणि विशिष्ट टाइमला लक्षात ठेवले तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायची गरज पडणार नाही. 1757 ला काय झालं? बॅटल ऑफ प्लासी, प्लासीचे युद्ध. इथून काय झालं? ब्रिटिश सत्तेला सुरुवात झाली. एटीन 57 ला काय झालं? भारतीयांनी पहिला उठाव केला ब्रिटिश सत्तेविरुद्ध. मास उठाव ज्याला आपण म्हणतो. 1920 ला काय झालं? असहकार चळवळ. - 1930 ला काय झालं? सविनय कायदेभंग चळवळ. तर ज्या पद्धतीने आपण ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये आपण सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या त्याच पद्धतीने ट्रिक पहा. क्लॅरिटी आहे? तर उठाव कशामुळे झाला? इंग्रजांनी धर्मामध्ये हस्तक्षेप केला, इंग्रजांनी नको त्या गोष्टी चेंज करण्याचा प्रयत्न केला, त्या भारतीय लोकांना आवडल्या नाही. भारतीय लोक संवेदनशील होते. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं? तर बेसिकली इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्यामुळे इंग्रजांनी जे काही सामाजिक किंवा धार्मिक सुधारणा करणारे कायदे असतील केव्हा असतील? 1857च्या आधी असतील. फॉर एक्झाम्पल 1929, 1856 विधवा पुनर्विवाह कायदा. हे समाज प्रबोधन करणारे किंवा समाजामध्ये काही चेंजेस आणणारे किंवा धर्मामध्ये काही चेंजेस आणणारे कायदे जे आहेत ते 1857 नंतर आपल्याला पाहायला भेटत नाही. का पाहायला भेटत नाहीत हे आपण इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. ते जे विद्यार्थी हे लेक्चर पहिल्यांदा बघतायत, ठीक आहे, त्यांना हे पूर्ण कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर आपला एक ऑलरेडी व्हिडिओ आहे ब्रिटिश आर्थिक धोरण. त्यामध्ये आपण पूर्ण ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसीच्या अंडरमध्ये आपण ब्रिटिशांची धार्मिक, राजकीय, व्यापारी, ठीक आहे, आणि प्रशासकीय धोरणं ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं. बेसिकली काय? पूर्ण ब्रिटिश रूलला आपण 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही बघा एकदा, तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्णपणे समजून जातील की नेमका 1870 नंतर का धार्मिक आणि सामाजिक सुधारणा करणारे कायदे ब्रिटिश सरकारने पास केले नाही. क्लॅरिटी आहे? असहकार चळवळ झालं. ठीक आहे. त्यानंतर मोठी घटना दोघांच्या मध्ये काय घडली? तर 1885 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. सुरुवातीचा काळ कोणाचा असेल? मवाळांचा असेल. पुढचा काळ कोणाचा असेल? जहालांचा असेल. ठीक आहे. आणि जहाल कारकिर्दीमध्येच स्वदेशी चळवळ होईल. (1906). क्लॅरिटी आहे? समजते? ठीक आहे. तर ही जर टाइमलाईन जर तुम्ही लक्षात ठेवली ना तर तुम्हाला फार काही जास्त गोष्टी मेमोराइज करायची गरज पडणार नाहीये. तुम्ही जर हे 10च्या आपल्या डोक्यामध्ये बनवून ठेवला ना तर तुम्हाला ऑटोमॅटिकली जरी एक्झॅक्टली आपल्याला डेट जरी आठवत नसेल तर आपल्याला फेज जरी आठवला की बाबा या फेज मध्ये घटना घडलेली आहे, मग आपण काय करतो त्या फेज मध्ये नेमकी सिच्युएशन कुठल्या प्रकारची होती
मग त्या सिच्युएशनच्या अनुसरूनच ब्रिटिश आपली पॉलिसी राबवणार आणि त्याला उत्तर म्हणूनच इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा भारतीय लोक रिॲक्ट करणार. क्लॅरिटी आहे, इट इज नथिंग बट ऍक्शन आणि रिॲक्शन. ठीक आहे, त्यामुळे फेजेस जरी लक्षात राहिले ना तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. क्लॅरिटी आहे. आता या क्वेश्चन मध्ये बघा, हा क्वेश्चन काय म्हणतोय, खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता म्हणतो. ठीक आहे, तर 1920 मध्ये ही चळवळ झालेली आहे. क्लॅरिटी आहे. शाळांवरती बहिष्कार, ओके, न्यायालयांवर बहिष्कार, ठीक आहे, परदेशी कापडांवर बहिष्कार, ठीक आहे, कर न भरणे, ओके. आता कर न भरणे जे आहे ना हे असहकार नाही आहे, हा कायदेभंग आहे. कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना. जर तुम्ही टॅक्स नाही भरत आहे तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते. पण जर तुम्ही शाळेला नाही गेले तर पोलीस तुम्हाला पकडणार नाही. क्लॅरिटी आहे. जर तुम्ही न्यायालयामध्ये नाही गेले, बहिष्कार टाकला तर ते बेकायदेशीर नाही आहे. जर तुम्ही परदेशी कापड नाही वापरलं ते सुद्धा बेकायदेशीर नाही आहे. बेकायदेशीर काय तर कर न भरणे, कारण का टॅक्स हा भरणं तुमचं काम आहे, ड्युटी आहे. ते जर तुम्ही नाही केलं तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे कर न भरणे हे काय कायदेभंग आहे, जो की असहकार चळवळीचा भाग असू शकत नाही. जरी काही जरी नाही आठवलं तर निव्वळ लॉजिकने आपण हा क्वेश्चन आरामात या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. तर करेक्ट आन्सर काय, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट 2013 मध्ये क्वेश्चन आलेला आहे. गांधी इरविन करारामुळे काय साध्य झाले, किंवा याला आपण बऱ्याच पुस्तकामध्ये आयर्विन सुद्धा म्हणलेलं आहे. ठीक आहे, पूर्ण स्वराज्याच्या मागणीस मान्यता मिळाली. तर ती जर मिळाली असती तर भारत तेव्हाच स्वातंत्र्य झाला असता. त्यामुळे लॉजिकली स्टेटमेंट रॉंग आहे. मिठावरील कर रद्द झाला. गांधीजींनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही, कारण का याच्यानंतर सुद्धा गांधीजींनी चले जाओ या सगळ्या चळवळी काँग्रेसमधूनच राबवलेल्या आहेत. त्यामुळे हे स्टेटमेंट देखील रॉंग आहे. आणि वरीलपैकी काहीही नाही. ठीक आहे, तर गांधी आयर्विन जो करार झालेला होता तो सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट थांबवण्यासाठी झाला होता. तो पॅक्ट आहे, तो करार आहे. चळवळीला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतोय. क्लॅरिटी आहे. त्यामुळे पहिल्यांदा इरविन व्हॉइसरॉयने काँग्रेसला आपल्या बरोबरीने बसून, त्याच्यामुळे काय झालं, या करारामुळे काय झालं, बेसिकली काँग्रेसची प्रतिष्ठा संपूर्ण भारतामध्ये वाढली. कारण का इक्वल फुटिंग वरती येऊन ब्रिटिश सरकारने इंडियन नॅशनल काँग्रेस सोबत केलेला हा करार आहे. क्लॅरिटी. त्यामुळे या कराराला फार जास्त महत्व आहे. ठीक आहे, तर आता सविनय कायदेभंग चळवळ कशामुळे स्टार्ट झाला, बेसिक रिझन काय होतं आपण बघितलं, दांडी यात्रेला स्टार्ट झाली मिठावरील कर रद्द करण्यासाठी. पण जर आपण या करारामधल्या सगळ्या तरतुदी बघितल्या तर फक्त किनारपट्टीवरील राहणाऱ्या लोकांनाच मीठ तयार करण्याची परवानगी दिली होती. आणि तेही उपभोगापुरतेच. जेवढा त्याचा उपभोग आहे, जेवढा वापर आहे तेवढेच. ठीक आहे, ते सेल नाही करू शकत किंवा ते विकू शकत नव्हते. त्यामुळे तुम्ही मला सांगा, असं म्हणता येईल का की मिठावरील कर रद्द केला? नाही केलं. क्लॅरिटी आहे. तो करेक्ट आन्सर काय पडते, वरील पैकी काहीही नाही. येस. नेक्स्ट क्वेश्चन. येस, हा एक पॅटर्न फार जास्त महत्वाचा आणि आवडीचा आहे आयोगाचा. ठीक आहे, आयोगाने सिक्वेन्स वारंवार विचारलेला आपल्याला पाहायला भेटतो. क्लॅरिटी आहे. आता हा सुद्धा जर आपण बघितलं, मागचे आपण 3-4 जे क्वेश्चन बघितले, ठीक आहे, ते सगळे कुठे ना कुठे सविनय कायदेभंगाशी संलग्न आहेत किंवा जोडल्या गेलेल्या आहेत. इव्हन हा घटनाक्रम सुद्धा सविनय कायदेभंगाशीच जोडल्या गेलेला आहे. क्लॅरिटी आहे. तर बेसिकली सविनय कायदेभंगाची चळवळ कुठून स्टार्ट झाली, ते 1927 मध्ये सायमन कमिशन नेमलं. आता मी सिक्वेन्स सांगतो या घटनांचा, नीट लक्ष द्या. 1927 मध्ये सायमन कमिशन नेमण्याची घोषणा केली. सायमन कमिशनचं उद्दिष्ट काय,
ते 1919च्या कायद्याचं विश्लेषण करायचं, अनालिसिस करायचं. कारण का 1917 मध्ये अशी घोषणा केली होती की टप्प्याटप्प्याने भारतामध्ये जबाबदार शासन आणणे हे ब्रिटिश सरकारचं धोरण आहे. ठीक आहे. आणि 1919 मध्ये काही तरतुदी सुद्धा घटनात्मक कायद्याने भारतामध्ये लागू केल्या, ज्याला आपण मॉन्टेग्यू चेल्मस्फोर्ड रिफॉर्म असं सुद्धा म्हणतो. क्लॅरिटी आहे. तर ते रिफॉर्म कितपत भारतामध्ये लागू होतात आणि जबाबदार प्रशासनासाठी किंवा शासनासाठी भारतीय जनता तयार आहे का, हे विश्लेषण करण्यासाठी हे सायमन कमिशन नेमण्यात आलं होतं. ठीक आहे. भारतीय लोकांनी किंवा भारतीय राष्ट्रवादी नेत्यांनी या कमिशनला विरोध का केला? कारण का हे पूर्ण व्हाईट कमिशन होतं. यामध्ये एकाही भारतीय व्यक्तीचा समावेश नव्हता. भारतीय लोक स्वयंशासनासाठी तयार आहेत का याची तपासणी करण्यासाठी तुम्ही पूर्ण गोरे लोक बसवलेत. हे भारतीय राष्ट्रवादी लोकांना अजिबात पटलेलं नाहीये आणि पटण्यासारखी गोष्ट देखील नाहीये. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. आणि त्या काळातला भारतीय राज्य सचिव लॉर्ड ब्रिकनहेड ज्याला आपण म्हणतो, त्यानं बेसिकली हे चॅलेंज केलं होतं की भारतीय लोकांची लायकीच नाहीये की स्वतःवरती शासन करू शकतील. क्लॅरिटी आहे. समजते. त्यामुळे भारतीय लोक संविधान लिहू शकतील, एक मानव निर्मित कायदा तयार करू शकतील आणि ते स्वतःवरती स्वशासन करू शकतील, की त्यांची कॅपॅसिटी नाहीये, ते कॅपेबल नाहीयेत, अशा प्रकारचं विधान त्या भारत राज्य सचिवने केलं होतं. त्याला प्रतिउत्तर म्हणून 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट आला. क्लॅरिटी आहे. कलकत्ता सेशन मध्ये तो काँग्रेसने मान्य केलं. आता नेहरू रिपोर्ट मध्ये अशा काही तरतुदी होत्या ज्या मुस्लिम लीगला मान्य नव्हत्या. क्लॅरिटी आहे. कारण का मुस्लिमची डिमांड काय की बाबा मुस्लिमांचे हक्क संरक्षण करणे, ठीक आहे, मुस्लिमांसाठी वेगळे राज्य निर्माण करणे, ठीक आहे, आणि जर मुस्लिम आणि हिंदूंना एकत्र राहायचं असेल तर मुस्लिमांना आरक्षण देणे, केंद्रीय विधान परिषदेमध्ये किंवा केंद्रीय विधानसभेमध्ये मुस्लिम जागा ठराविक असणे. क्लॅरिटी आहे. तर अशा प्रकारच्या मुस्लिम लीगच्या काही मागण्या होत्या. ठीक आहे. बेसिकली ज्याला आपण टू नेशन थिअरी असं म्हणतो. ठीक आहे. त्या संदर्भामध्ये कुठलीही तरतूद नेहरू रिपोर्टमध्ये करण्यात आलेली नाहीये. ठीक आहे. क्लॅरिटी आहे. किंवा मुस्लिमांना सेपरेट आरक्षण देण्याच्या ऐवजी एकत्रित आरक्षण देण्याची तरतूद आपल्याला नेहरू रिपोर्ट पाहायला भेटते. त्यामुळे मुस्लिम लीगने काय केलं तर बेसिकली नेहरू रिपोर्टला मान्यता दिली नाही. क्लॅरिटी आहे. त्यामुळे जिन्नांनी काय केलं, आपले 14 पॉइंट्स आणले 1929 मध्ये, ज्याला आपण जिन्नाची 14 कलमे म्हणतो. क्लॅरिटी आहे. समजते मी काय म्हणतो ते? का सिक्वेन्स समजून घे. क्लॅरिटी आहे. त्यानंतर 1929 मध्येच कुठली घटना घडली आपण बघितलं, लाहोरमध्ये, लाहोर सेशन मध्ये पूर्ण स्वराज क्लॅरिटी आहे. नेहरूने सांगितलं. ठीक आहे. आता या ठिकाणी काँग्रेसमध्ये सुद्धा काही मतभेद व्हायला लागलेले आहेत. समजते मी काय म्हणतो ते कशामुळे व्हायला लागलेले आहेत? सॉरी, येस, क्लॅरिटी आहे. तर मोतीलाल नेहरूंनी सुद्धा आपल्या रिपोर्टमध्ये काय केलेलं आहे, डॉमिनियन स्टेटसची मागणी केलेली आहे, जी की समाजवादी विचारांचा पडा असेल लोक म्हणजे कोण, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना मान्य असेल का? अजिबात नाही. म्हणून त्यांनी काय केलं, लाहोर सेशन मध्ये काँग्रेसचा गोल जे आहे तो पूर्ण स्वराज असला पाहिजे हे विधेयक मान्य करून घेतलं. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण बघतो 1930 मध्ये जेव्हा सायमन कमिशनने आपला रिपोर्ट सादर केला, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भारतीयांना काही जास्त असे गोष्टी ब्रिटिश सरकारने दिलेल्या नाहीयेत किंवा पूर्ण स्वराज्य मान्य करा असं काही कुठलीही तरतूद त्या ठिकाणी केलेली नाहीये. त्यामुळे काय केलं आपण 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह केला. म्हणजेच काय,
सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. क्लॅरिटी आहे. आणि त्यानंतर काय येणार तुमचा गांधी अर्विन पॅक्ट. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. तर हे बेसिकली क्रम आहे. काय म्हणतात आपण, मुस्लिम लीगने जिन्नाच्या 14 कलमी कार्यक्रमास पसंती दिली. केव्हा घडले ते 1929. काँग्रेसने नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यास मुदत दिली. नेहरू रिपोर्ट 1928 मध्ये काँग्रेसने स्वीकारला. ठीक आहे. ओके. लाहोर अधिवेशनातून पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केव्हा झालंय 1929. ठीक आहे. आता 1929 ला 14 कलमी आले आणि 1929 ला लाहोर अधिवेशन आलं. ते नेमकं पहिले कोणतं येणार का नंतर कोणतं येणार? तर काँग्रेसचं जे अधिवेशन आहे ते डिसेंबर मध्ये व्हायचं. केव्हा व्हायचं? डिसेंबर. हे कॉमन सेन्स आहे, लक्षात ठेवाय. काँग्रेसचं अधिवेशन कुठं होते? डिसेंबर. अनलेस अँड अंटिल ते जर स्पेशल सेशन नसेल तर, अन्यथा ते डिसेंबर मध्येच व्हायचं. क्लॅरिटी आहे. आणि जिन्नाचा कार्यक्रम केव्हा? मार्च. 14 कलमी कार्यक्रम. क्लॅरिटी आहे. येस. मिठा सत्याग्रह सुरू करा. सिक्वेन्स काय म्हणतो? नेहरू रिपोर्ट पहिला येईल, बी, त्यानंतर ए, त्यानंतर सी आणि डी. बी ए सी डी. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. क्लॅरिटी आहे. ओके. सो येस. नेक्स्ट क्वेश्चन काय? 1927 मध्ये सायमन कमिशन नेमण्याचे कारण. 2013 मध्ये क्वेश्चन आलेला आहे. क्लॅरिटी आहे. आपण आता नेमकी चर्चा केली सायमन कमिशन वरती. येस. सो येस, लेट्स सी. पहिला ऑप्शन काय म्हणते? 1919च्या मॉन्टेग्यू चेल्मस्फोर्ड सुधारणांनी काही साध्य झाले नाही. येस. या कायद्यांनी काय सुधारणा झाली किंवा काय साध्य झाले किंवा काय साध्य झाले याचं विश्लेषण करण्यासाठीच हे कमिशन नेमण्यात आलं होतं. तो पर्याय क्रमांक 1 इज करेक्ट. मजूर पक्ष सत्तेवर आला तर तो भारताला अनुकूल धोरण आखण्याची शक्यता होती. आता मजूर पक्ष कोण आहे? लेबर पार्टी. क्लॅरिटी आहे. तर ब्रिटनमध्ये लेबर पार्टी सत्तेवरती येण्याची शक्यता जास्त. क्लॅरिटी आहे. आणि लेबर पार्टी कुठे ना कुठं भारतासोबत सहानुभूतीने वागत होती. ठीक आहे. त्यामुळे जी कन्झर्वेटिव्ह पार्टी सत्तेवरची होती तिला अशी भीती होती की ही लेबर पार्टी कुठं ना कुठे इमोशन मध्ये येऊन भारताला इंडिपेंडन्स देऊन टाकते की काय. त्याच्यामुळे त्याच्या आधीच आपण अशा काही तरतुदी केल्या पाहिजेत की जेणेकरून भारतीय सुद्धा खुश राहिले पाहिजे आणि भारतीयांचा तीव्र विरोध लेबर पार्टीने नाही बघितला पाहिजे. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. म्हणजे कुठं ना कुठे राग शांत केला पाहिजे आणि लेबर पार्टीने सुद्धा कुठे इमोशन मध्ये येऊन किंवा भावनिक होऊन किंवा सहानुभूतीमध्ये बऱ्याच अधिकार भारतीयांना नाही देऊन टाकले पाहिजे किंवा अख्खीच्या अख्खी वसाहतच भारतीयांच्या नावावर करून नाही गेले पाहिजे. ठीक आहे. कारण का ब्रिटनला आपल्या प्रगतीसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी इंडियासारखी वसाहत असणं फार इम्पॉर्टंट होतं. क्लॅरिटी आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. लेबर पार्टी सत्तेवर जर आली ती भारतीयांशी थोडीशी सहानुभूतीने वागत होती. त्यामुळे कन्झर्वेटिव्ह पार्टीला ही भीती होती. ठीक आहे. 1927 मध्ये घोषणा केलेली आहे. क्लॅरिटी आहे. ही भीती आहे की बाबा कुठे हे जर सत्तेमध्ये आले पुढच्या इलेक्शनला तर मे बी ते भारतीय लोकांना इंडिपेंडन्सच देऊन टाकतील. त्यामुळे बेटर आहे आपण एक कमिशन नेमूया आणि या गोष्टीचा अभ्यास करूया की भारतीय लोक स्वयंशासनासाठी किंवा स्वतःवरती राज्य करण्यासाठी तयार आहेत का नाहीत या गोष्टीचं. क्लॅरिटी आहे. ओके. नेक्स्ट पर्याय काय म्हणतो? तर हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. स्वराज्य पक्षाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी. ठीक आहे. तर हा स्वराज्य पक्ष केव्हा स्थापन झाला होता? पहिल्या महायुद्धानंतर. ठीक आहे. भारतीयांनी काय केलं तर बेसिकली ब्रिटिश गव्हर्नमेंटला सहकार्य केलं आणि या आशेने सहकार्य केलं की समजा भारतीय लोकांनी जर पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटनला सहकार्य केलं तर भारतीय लोकांवरती खुश होऊन ब्रिटिश सरकार भारतीय लोकांना स्वातंत्र्य देईल तर त्यांचे काय अधिकार देईल.
ठीक आहे, किंवा प्रशासनामध्ये अधिक महत्वाची भूमिका देईल. ठीक आहे, पण भारतीयांच्या पदरामध्ये काय पडली? निराशाच. ठीक आहे, त्यामुळे काँग्रेसने असा निर्णय घेतला की आता आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वरती, ठीक आहे, 1919 मध्ये हा करार आला पहिल्या महायुद्धानंतर. ठीक आहे, तर मग निवडणुका घ्या, भारतीय लोकांना नॉन ऑफिशियल मेंबर म्हणून तुम्ही विधानसभेवरती घ्या, विधान परिषदेवरती घ्या. क्लॅरिटी आहे? ठीक आहे, म्हणून काँग्रेसने हा निर्णय घेतला की बाबा आपल्याला ज्या एक महत्वाची भूमिका पाहिजे होती, ठीक आहे, पण या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने सुद्धा आपली काय केलेली आहे, बेसिकली निराशाच केलेली आहे. समजते मी काय म्हणतोय ते? त्यामुळे काँग्रेसने हा निर्णय घेतला की आता आपण काय केलं पाहिजे, या प्रत्येक काउन्सिल एंट्रीवरती आपण बहिष्कार टाकला पाहिजे. म्हणजे कुठलाही भारतीय निवडणुकीला उभे टाकणार नाही आणि तो लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवरती निवडून जाणार नाही. ठीक आहे, पण CR दास, मोतीलाल नेहरू, या काही नेत्यांचं असं म्हणणं होतं की ही जी बंदी आहे किंवा बहिष्कार आहे आपण नाही टाकला पाहिजे. ठीक आहे, आपण काउन्सिलमध्ये भारतीय लोकांनी प्रवेश केला पाहिजे आणि सरकारला आतून खिळखिळ केलं पाहिजे. क्लॅरिटी आहे? तर मग या लोकांनी एकत्रित येऊन कोण कोण, CR दास, मोतीलाल नेहरू आणि अजमल खान, यांनी एकत्र येऊन स्वराज्य पक्षाची स्थापना केली. क्लॅरिटी आहे? कारण का काँग्रेसने काय केलं, काउन्सिल एंट्रीवरती बहिष्कार टाकला. ठीक आहे, पण या नेत्यांचं असं मत होतं की काउन्सिल एंट्रीवरती बहिष्कार टाकण्याऐवजी जर आपण आतमध्ये गेलो, आपण सिस्टीमच्या आतमध्ये गेलो तर सिस्टीमला आपण आतमधून पोखरून काढलं पाहिजे, आतून खिळखिळ केलं पाहिजे. क्लॅरिटी आहे? आणि बरंचसं यश आलं असं आपण म्हणू शकतो, कारण का 1928चा जो पब्लिक सेफ्टी बिल कायदा होता 28, तो या स्वराज्य पक्षाने हाणून पाडला. क्लॅरिटी आहे? आणि एक मजबूत पक्ष म्हणून हा समोर येत होता, कारण का 1923च्या इलेक्शन मध्ये 141 पैकी जवळपास 41 ते 42 जागावरती यांनी विजय मिळवला होता. क्लॅरिटी आहे? ठीक आहे, पण कुठं ना कुठं या पक्षाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याचं सुद्धा एक उद्दिष्ट आपल्याला सायमन कमिशन मध्ये पाहायला मिळतं. क्लॅरिटी आहे? पुढे ऑब्व्हियसली सक्सेस भेटलं त्यांना, कारण का स्वराज्य पक्षामध्येच मतभेद झाले. ठीक आहे, आणि मग या स्वराज्य पक्षामध्येच फूट पडली. ठीक आहे, कुठं ना कुठं हिंदूवादी लाला लजपत राय जे नेतृत्व होतं या पक्षामधलं, क्लॅरिटी आहे, त्यांनी जास्तीत जास्त बाबा प्रो हिंदू काही लोक बनले. ठीक आहे, काही लोक नॉर्मली बाबा असं म्हटले की बाबा नाही आता आपण वेगळ्या प्रकारे काम करायला पाहिजे. ठीक आहे, तर मग त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली स्वराज्य पक्षामध्येच या फूट पडलेला बघायला भेटतात आपल्याला. ठीक आहे, क्लॅरिटी आहे? काही लोकांचं म्हणणं होतं की आपण एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये एंट्री घेतली पाहिजे. ठीक आहे, पण काही लोकांचं म्हणणं होतं की आपण एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये एंट्री नाही घेतली पाहिजे, आपण आपलं जे काम आहे ते लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पुरतं मर्यादित ठेवलं पाहिजे. ठीक आहे, तर या वैचारिक मतभेदामुळे स्वराज्य पक्षामध्ये पुढे जाऊन फूट पडली. ठीक आहे, पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की पहिल्या महायुद्धानंतर स्वराज्य पक्ष सुद्धा अधिक जास्त प्रॉमिनंट, ठीक आहे, किंवा महत्वाचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. क्लॅरिटी आहे? ठीक आहे, तर मग हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. उत्तर काय येईल? नेमण्याचे कारण काय? वरीलपैकी सर्व. ऑप्शन नंबर 4 इज युअर आन्सर. क्लॅरिटी आहे? सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. येस, 2014 मध्ये आलेला क्वेश्चन आहे, फार सोपा आहे. पटकन कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सांगा. आरंभीच्या राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीला भक्कम पाया घातला. आता आरंभीचे राष्ट्रवादी म्हणजे कोण? मवाळ. विसाव्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीला भक्कम पाया घातला, हा कीवर्ड. पहिला पर्याय काय म्हणतो? अर्ज विनंत्याच्या राजकारणाद्वारे. ऑब्व्हियसली मवाळाने जे राजकारण केलं ते अर्ज आणि विनंतीचं होतं. सेकंड ऑप्शन काय म्हणते? घटनात्मक साधनांद्वारे. येस, त्यांनी घटनात्मक साधनांचा वापर केला सरकारकडून मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी. येस,
आंदोलनात्मक मार्गाने, त्यांनी आंदोलनात्मक मार्गाचा कधी वापर केला नाही? वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे. हा वसाहतवाद भारताचं आर्थिक शोषण कशा प्रकारे करतोय याचं समीक्षण त्यांनी भारतीयांसमोर ठेवलं. सो यस, व्हॉट इज द राईट आन्सर? क्वेश्चन काय म्हणतोय? स्वातंत्र्य चळवळीला भक्कम पाया घातला. आता ऑप्शन नंबर 1, अर्ज विनंत्याचं त्यांनी अर्ज आणि विनंत्याचं राजकारण केलं, हे पण त्यांचं काम करण्याची पद्धत होती. पण ती येणाऱ्या पिढीला मोटिवेट करेल का? प्रेरणा देईल का? किंवा येणाऱ्या घटनांचा पाय रचेल का? नाही, डेफिनेटली नाही. कारण का, ही जी 20व्या शतकातली स्वातंत्र्य चळवळ आहे ती आंदोलनाच्या मार्गाने केलेली चळवळ आहे. क्लॅरिटी आहे? असहकार चळवळ असेल, ठीक आहे, तर आपण सत्याग्रह म्हणू. क्लॅरिटी आहे? त्यामुळे हे तर काय आपल्याला बरोबर वाटत नाही. घटनात्मक साधनांचा वापर केला ही त्यांची स्टाईल आहे. कॉन्स्टिट्यूशनल वेचा वापर करणं ही त्यांची स्टाईल आहे. ठीक आहे, पण या गोष्टी येणाऱ्या चळवळींसाठी किंवा येणाऱ्या मास मोबिलायझेशनसाठी म्हणजे जमावाला एकत्र करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल का? नाही ठरणार. किंवा लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करण्यासाठी प्रेरणा ठरेल का? नाही. आता भक्कम पाया म्हणजे काय? कुठल्याही मोठ्या चळवळीचा पाया म्हणजे काय? जनता, जनतेला एकत्रित करणे, मास मोबिलायझेशन करणे, जमाव इकट्ठा करणे. ठीक आहे, हा जमाव इकट्ठा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा लोकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम जागा झालेलं असेल. क्लॅरिटी आहे? आणि राष्ट्रप्रेम जागा होण्याची बरीचशी कारणं असतात. काही लोक आपल्या इतिहासावरती स्वाभिमान घेतात की आमचा इतिहास फार प्रगल्भ आहे. मवाळ जे नेते होते ते अतिशय अभ्यासू नेते होते. क्लॅरिटी आहे? त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आणि ही ब्रिटिश सरकार भारतीय लोकांचं कशा प्रकारे आर्थिक शोषण करते हे त्यांनी जगासमोर आणलं, लोकांसमोर आणलं. त्यामुळे काय झालं? ब्रिटिश सरकार विरोधामध्ये भारतीयांच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला. सगळ्यांचा इनिमी काय? कॉमन इनिमी आहे. म्हणजेच काय? राष्ट्रवादी भावनेला किंवा राष्ट्रप्रेम भावनेला चालना मिळाली. क्लॅरिटी आहे? त्यामुळे ही ती एक गोष्ट आहे ज्या गोष्टीने काय केलं, आपण म्हणू शकतो की येणाऱ्या चळवळीचा भक्कम पाया या मवाळ नेत्यांनी रचला. हे मवाळ नेते कोण होते? आपल्याला ऑब्व्हियसली माहिती आहे. दादाभाई नौरोजी असतील, ठीक आहे, आर.सी. दत्ता असतील, दिनशा वॉच्छा असतील. या लोकांनी काय केलंय? तर आर्थिक शोषण कशा प्रकारे केलं याच्याबद्दल बरंचसं आपलं साहित्य लिहून ठेवलेलं आहे. क्लॅरिटी आहे? सो व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन? वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे. ओके, लेट्स मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन. अगेन बघा, सविनय कायदेभंग चळवळ म्हणजे काय? तुम्ही रिव्हिजन साठी तुम्ही सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटला इग्नोर करू शकत नाही. येणाऱ्या पूर्व परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो मी, बघा सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट आणि तिच्या आसपास किती सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. क्लॅरिटी आहे? अगेन 2017 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. काय म्हणतो? सविनय कायदेभंग चळवळीबाबत पुढील विधानात कोणते किंवा कोणती विधान खरी नाहीत म्हणले. म्हणजे आपल्याला काय करायचंय? रॉंग स्टेटमेंट आपल्याला आयडेंटिफाय करायचं. परीक्षेमध्ये गडबडीमध्ये रॉंग विचारले का राईट विचारलं याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. व्यवस्थित प्रश्न वाचायचा, व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचा की नेमकं विचारले काय, बरोबर विचारलंय का चूक विचारली. क्लॅरिटी आहे? या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? चूक. काय म्हणतं पहिलं स्टेटमेंट? खान अब्दुल गफार खान यांनी लाल शर्टवाल्या स्वयंसेवकाचे संघटन करून अहिंसक मार्गाने सरकार विरोधी चळवळ उभी केली. हे स्टेटमेंट बरोबर आहे की गलत आहे? येस, हे स्टेटमेंट बरोबर आहे. खान अब्दुल गफार खान यांना आपण फ्रंटियर गांधी सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण? फ्रंटियर गांधी. लाल शर्ट वाल्यांना खुदाई खिदमतगार हा देखील शब्द वापरण्यात आलेला आहे. सो येस, सविनय कायदेभंग चळवळीबाबत हे स्टेटमेंट जे आहे ते एकदम करेक्ट आहे. नागालँडची राणी गाईदिन लिऊने वयाच्या 13व्या वर्षी बंड पुकारले आणि 15 वर्षांची कारावासाची शिक्षा भोगली. येस,
डेफिनेटली हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. वयाच्या 13व्या वर्षी आपल्या भावाला सोबत घेऊन या राणीने सविनय कायदेभंगाच्या वेळेस ब्रिटिश सरकार विरुद्ध बंड पुकारलं होतं. ठीक आहे. ब्रिटिश 1932 मध्ये 1932 मध्ये ब्रिटिश सरकारला राणीला अटक करण्यात यश आलं. ठीक आहे. त्यांच्यावरती खटला चालवला. ठीक आहे. आणि जन्मठेपाची शिक्षा सुनावली. ठीक आहे. पण 1946 मध्ये इंटरिम गव्हर्नमेंट, काँग्रेसची इंटरिम गव्हर्नमेंट तेव्हा सत्तेमध्ये होती, तेव्हा त्यांनी राणीला शिक्षेतून त्यांची मुक्तता केली. क्लॅरिटी आहे. म्हणजे स्टेटमेंट बरोबर आहे. 13 वर्षी बंड पुकारला, जवळजवळ त्यांना 15 वर्षाची कारावास भोगावा लागला. हा, शिक्षा झाली होती जन्मठेपाची. ठीक आहे. पण 1946 मध्ये काँग्रेसचे इंटरिम गव्हर्नमेंट आल्यामुळे त्यांनी त्यांना सोडून दिलं होतं. नेक्स्ट काय म्हणते, सविनय कायदे, म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा काय करेक्ट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट, सविनय कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेस संघटना 1921-22 पेक्षा ग्रामीण भागात अधिक बलवान झाली. क्लॅरिटी आहे. तर मग आता या क्वेश्चनचं आन्सर येण्यासाठी आपण कुठला अभ्यास केला पाहिजे, तर सविनय कायदेभंग चळवळीचा प्रसार आणि व्याप्ती या गोष्टीकडे आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. आपल्याला हे माहित आहे की आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला हे माहित आहे की सविनय कायदेभंग चळवळ महाराष्ट्रामध्ये, बंगालमध्ये, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रांतामध्ये ही पसरल्या गेली होती. ठीक आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळं स्वरूप पाहायला भेटते. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी लोकांनी प्रतिसरकार स्थापन केले होते. क्लॅरिटी आहे. तर मग या सगळ्या गोष्टीचं रिव्हिजन केलं पाहिजे, तेव्हाच आपण या क्वेश्चनचा आन्सर करू शकतो. ठीक आहे. आणि आता या ठिकाणी अधोरेखित करण्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे काय, जी असहकार चळवळ आहे, जिला आपण खिलाफत चळवळ सुद्धा म्हणतो, ज्या ठिकाणी आपण खलिफाचा मुद्दा उचललेला होता, त्यामुळे त्या चळवळीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात मुस्लिम पार्टिसिपेशन पाहायला भेटते. क्लॅरिटी आहे. पण हीच गोष्ट आपल्याला सविनय कायदेभंग चळवळीमध्ये पाहायला मिळत नाही. क्लॅरिटी. हा, इथे या ठिकाणी एकाचं योगदान आहे, खान अब्दुल गफार खान यांचं आहे. पण जर आपण तुलनात्मक अभ्यास केला की असहकार चळवळीमध्ये जेवढा मुस्लिम लोकांनी सहभाग नोंदवला होता, तेवढाच मुस्लिम लोकांनी सहभाग सविनय कायदेभंग चळवळीमध्ये नेमला होता का, तर अजिबात नाही. ठीक आहे. तर सविनय कायदेभंग चळवळीमध्ये कुठल्या लोकांनी जास्त सहभाग नोंदवला होता, तर ते म्हणजे शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल, सरकारी कर्मचारी वर्ग असेल. क्लॅरिटी आहे. आणि त्याचबरोबर व्यापारी वर्ग असेल. या सगळ्या वर्गांचं योगदान जे आहे ते सविनय कायदेभंगामध्ये फार मोठ्या प्रमाणात असं बघायला भेटतं आपल्याला. क्लॅरिटी आहे. कारण का अगेन मी मगाशी काय म्हणलं होतं, हे जे दशक आहे 1920 ते 30च्या मधलं, या दशकामध्ये समाजवादी विचारांचा प्रभाव भारतामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला पाहायला मिळतो. क्लॅरिटी आहे. आणि समाजवादी विचार म्हणजे काय, जे की शेतकऱ्यांच्या आणि कामगाराच्या हिताचे असते. क्लॅरिटी आहे. तर मग त्या विचारांचा प्रभाव आपल्याला सविनय कायदेभंग चळवळी सुद्धा पाहायला भेटेल. क्लॅरिटी आहे. समजते मी काय म्हणतो ते. कारण का शेतकऱ्यांना शेतसारा भरायचा नव्हता किंवा भरू नका असं सांगितलं होतं गांधीजींनी. क्लॅरिटी आहे. तर मग काय होईल, काँग्रेसला शेतकरी वर्गामध्ये पॉप्युलरिटी मिळेल का नाही मिळेल, डेफिनेटली मिळेल. 21-22 पेक्षा ग्रामीण भागात अधिक बलवान बनली. ठीक आहे. कारण काय, हे दशकच ते आहे, दशकामध्ये आपल्याला समाजवादी विचारांचा प्रभाव पाहायला भेटतो. क्लॅरिटी आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतसारा न भरून या चळवळीमध्ये सहभाग नोंदवला होता. क्लॅरिटी आहे. हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. नेक्स्ट काय म्हणते, व्यापारी समूहांनी सरकारला मदत केली नाही. हे स्टेटमेंट रॉंग आहे. मी काय म्हटलं, एक्सेप्ट मुस्लिम आणि काही अप्पर मिडल क्लास वर्ग जर आपण सोडला, तर जवळपास सगळ्याच वर्गाने सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभाग नोंदवला होता. ठीक आहे. मुस्लिम वर्गाने मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग न नोंदवून जी पोकळी निर्माण केली होती, ती पोकळी व्यापारी वर्ग, कामगार वर्ग आणि शेतकरी वर्गाच्या सहभागाने भरून निघाली होती. क्लॅरिटी. लक्षात ठेवा, असहकार आणि सविनय कायदेभंग तुम्ही तुलनात्मक अभ्यास करून सुद्धा तुम्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता. क्लॅरिटी आहे. तर मग या क्वेश्चनचा आपला करेक्ट आन्सर काय, व्यापारी समूहांनी सरकारला मदत केली, अजिबात केली नाही. त्यांनी सविनय कायदेभंगामध्ये सहभाग घेतला होता.
क्लॅरिटी आहे? तर उत्तर करेक्ट काय? ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. आता या कालक्रमामध्ये ज्या काही घटना दिल्यात या सगळ्या घटना सेकंड फेज ऑफ रिव्हॉल्युशन मधल्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. क्लॅरिटी आहे? ठीक आहे. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुठलाही जो रिव्हॉल्युशन फर्स्ट फेज ऑफ रिव्हॉल्युशन कुठलाही रिव्हॉल्युशन फेज केव्हा येतो किंवा क्रांतिकारी फेज केव्हा येतो? जेव्हा या राजकीय नेत्यांना अपयश येतं आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यात, तेव्हा काही लोक असे असतात जे क्रांतिकारी मार्गाचा अवलंब करतात. क्लॅरिटी आहे? तर बघूया कुठल्या कुठल्या घटना दिलेल्या आहेत. ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना. ओके. खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली. लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकला. नंतर काय? सर प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली. येस. तर खुदिराम बोस यांनी 1908 मध्ये बॉम्ब फेकला होता. ठीक आहे. कोणाला मारण्यासाठी? किंग्स फोर्टला मारण्यासाठी. ठीक आहे. पण त्याच्याऐवजी 2 ब्रिटिश महिला मृत्युमुखी पडल्या होत्या. क्लॅरिटी आहे? खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चक्की. त्या 2 ब्रिटिश महिलांचा मृत्यू झाल्यानंतर प्रफुल्ल चक्कींनी स्वतःला गोळी झाडून घेतली आणि खुदिराम बोस यांना ब्रिटिश सरकारने अटक केली, त्यांच्यावरती खटला रचला आणि त्यांना फाशी देण्यात आली. एकंदरीत घटना केव्हाची आहे? 1908. येस. ओके. आता आपल्याला माहित आहे स्वदेशी चळवळ. ठीक आहे. स्वदेशी चळवळ चालू आहे 1906च्या आसपास. क्लॅरिटी आहे? आणि कुठं ना कुठे ही जी चळवळ आहे ती हिंदू अलाइंड होत चालली होती. ठीक आहे. कारण का सार्वजनिक गणपती उत्सव म्हणा, शिवजयंती म्हणा, ठीक आहे, मुस्लिम लोक कुठं ना कुठं एलियनेट होऊ लागली होती. क्लॅरिटी आहे? आणि ब्रिटिश सरकारला सुद्धा हिंदू आणि मुस्लिम मध्ये सांप्रदायिक वादाला चालना द्यायची होती. क्लॅरिटी आहे? समजते मी काय म्हणतोय ते? बात समज में आ रही है? त्यामुळे कुठे ना कुठे या सांप्रदायिक वादाला चालना देऊन हिंदू आणि मुस्लिम मध्ये फूट पाडून आपलं राज्य अधिक काळ चालवणं हे धोरण आपल्याला बघायला भेटते. ठीक आहे. त्यामुळे याच दरम्यान मुस्लिमांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी 1906 मध्ये, तेव्हा 1906 मध्ये ढाका मध्ये मुस्लिम लीग पहिलं अधिवेशन आणि मुस्लिम लीग आपल्याला स्थापन झालेली पाहायला मिळते. क्लॅरिटी आहे? आता मला सांगा, द मुवमेंट मुस्लिम लीग स्थापन होईल त्याला प्रतिउत्तर म्हणून हिंदू लीग किंवा हिंदू सभा स्थापन होईल. ठीक आहे. म्हणून आपल्याला याचं उत्तर जरी माहित नसलं लॉजिकली तर एक समजते बाबा 1906च्या नंतर हिंदू परिषद भरवण्यात आली असेल. क्लॅरिटी आहे? कारण का ऍक्शनला रिएक्शन असते. जास्त डोकं लावायचं. काय असते? ऍक्शनला रिएक्शन असते. जर मुस्लिम लोकांनी मुस्लिमांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी मुस्लिम लीगची स्थापना केली असेल तर हिंदू लोक सुद्धा हिंदूच्या हितांचं रक्षण करण्यासाठी हिंदू परिषद स्थापना करतील. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. क्लॅरिटी आहे? तर डेफिनेटली येस. केव्हा स्थापन झाली? केव्हा भरवली? 1909 मध्ये. क्लॅरिटी आहे? समजते? याआधी ही पंजाब हिंदू सभा होती. काय होती? त्यानंतर ही हिंदू परिषद आणि हिचंच रूपांतर पुढे जाऊन अखिल भारतीय हिंदू महासभेमध्ये सुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. क्लॅरिटी आहे? तो नेक्स्ट स्टेटमेंट काय? लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकला. कोणी फेकला? सचिन सन्याल. आणि रास बिहारी बोस.
सचिन सन्याल आणि रास बिहारी बोस केव्हा फिकला? जेव्हा व्हॉइसरॉय हार्डिंग्ज आपली दिमाखदार एंट्री करू लागला दिल्लीमध्ये, न्यू कॅपिटल. पहिले काय होतं? कलकत्ता. शिफ्ट झालं तर 1912 मध्ये 1912 मध्ये जेव्हा हार्डिंग्ज आपली रॉयल एंट्री घेत होता कुठं? नवीन राजधानीमध्ये म्हणजे दिल्लीमध्ये, तेव्हा सचिन सन्याल आणि रास बिहारी बोस, क्लॅरिटी आहे, यांनी काय केलं? लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकला होता. अतिशय डेअरिंगबाज ऍक्टिव्हिटी होती, ठीक आहे. पण दुर्दैवानं या बॉम्ब मध्ये हार्डिंग्ज मेला नाही, तो फक्त जखमी झाला. क्लॅरिटी आहे. तर या क्रांतिकारी ऍक्टिव्हिटीज, आता मुस्लिम लीगची स्थापना काय क्रांतिकारी ऍक्टिव्हिटी नाही आहे, ती एक सांप्रदायिक ऍक्टिव्हिटी आहे, ठीक आहे. म्हणजे बाकीचे दोन स्टेटमेंट आहेत ते क्रांतिकारी चळवळीशी निगडीत आहेत. तर सिक्वेन्स काय लागतो आपला? येस, मुस्लिम लीग 1906, खुदीराम बोस 1908, हार्डिंग्ज 1912 आणि 1909. सो अ ब ड क, अ ब ड क. येस, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. येस. सो नाउ लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. पुढील पैकी कोणत्या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठीच्या अहिंसक लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली? आता हा क्वेश्चन कुठल्याही एका सोर्स मध्ये मधून कव्हर होत नाही, ठीक आहे. कारण का खूप जास्त डिटेल मध्ये जाऊन हा क्वेश्चन विचारलाय. त्या सगळ्या स्त्रियांची नावं देखील आपल्याला विचारलेली आहेत. सॉरी, तर गाठाळमध्ये किंवा समाधान महाजन आपल्याला पाहायला भेटते कमलादेवी ज्या होत्या या सीडीएम मुवमेंट मध्ये उंबरगाव येथील चळवळीचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. हंसा मेहता सुद्धा या सीडीएम मुवमेंट मध्ये ऍक्टिव्ह होत्या, ठीक आहे. तर मग अ आणि बी असणारे ऑप्शन शोधा. त्याच्यामध्ये ए आहे पण बी नाही आहे, कटलं, हे पण कटलं. क्लॅरिटी आहे. इवन कमलादेवीने हे सुद्धा म्हटलं होतं की जेव्हा त्यांना विचारलं होतं की जेव्हा ते मिठाच्या वेअर हाऊसला चालले होते, सॉल्ट वेअर हाऊसला, काय करण्यासाठी? मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी आणि मिठाचा कायदा मोडण्यासाठी. जेव्हा त्यांना विचारलं की नेमकं तुम्ही कुठे चाललाय, तेव्हा त्या म्हणल्या की आम्ही ब्रिटिश सरकारच्या अंतयात्रेला निघालो आहोत. क्लॅरिटी आहे, ठीक आहे. यांचं योगदान आपल्याला माहिती आहे, हंसा मेहता माहित आहे, ठीक आहे. आणि बाकीच्या रिसोर्सेसमधून आपल्याला समजतं की या देखील ज्या लेडीज आहेत किंवा स्त्रिया आहेत या सुद्धा आपल्याला सीडीएम मुवमेंट मध्ये ऍक्टिव्ह असलेल्या पाहायला भेटतात. क्लॅरिटी आहे, ठीक आहे. सो युअर ऑप्शन इज ऑप्शन नंबर 4. रतनबेन मेहता, रमाबाई कामदार, लक्ष्मीकांत गार्डे या दोघी तर यांनी तर नेतृत्वच केलं होतं. क्लॅरिटी आहे. ओके, नेक्स्ट. अजून एक 2020 चा क्वेश्चन. पुढील घटनांची कालक्रमानुसार मांडणी करा. येस, ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. येस. आता या ज्या घटना आहेत हे 1940च्या पुढच्या आहेत. क्लॅरिटी आहे. म्हणजे काय? दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामधले आहेत की जेव्हा ब्रिटिश सरकार भारताला स्वातंत्र्य किंवा भारताचं सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती दुसऱ्या महायुद्धामध्ये, ठीक आहे. कारण का जागतिक प्रेशर सुद्धा निर्माण झालं होतं ब्रिटिश गव्हर्नमेंटवरती की तुम्ही भारतीयांचं सहकार्य मिळवा दुसऱ्या महायुद्धामध्ये. क्लॅरिटी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर ब्रिटिश सरकारने भारतीयांना दिलेले आपल्याला पाहायला भेटतात. या सगळ्या गोष्टी केव्हा घडत होत्या? दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये. दुसरं महायुद्ध स्टार्ट करायचं झालं 1939 मध्ये. म्हणजे या सगळ्या घटना 1939च्या पुढच्या असतील. हे कॉमन सेन्स आणि लॉजिक आहे क्वेश्चनचं. क्लॅरिटी आहे. मी काय म्हणलं, नेहमी हिस्ट्री फेज मध्ये लक्षात ठेवा, फेज मध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त तारखा लक्षात ठेवायची गरज पडणार नाही.
जेव्हा तुम्ही वारंवार रिव्हिजन करता तेव्हा ऑटोमॅटिकली काही तारखा तुमच्या लक्षामध्ये बसतातच. ठीक आहे, पण जरी तारखा डोक्यामध्ये बसत नसतील तरी आपण काय करू शकतो, फेजेस मध्ये गोष्टी लक्षात ठेवू शकतो. तर आपण या पूर्ण फेजेस मध्ये जर आपण घटनाक्रम बघितला तर सगळ्यात पहिल्यांदा 1940 मध्ये 1940 मध्ये आपल्याला ऑगस्ट ऑफराईल बघायला भेटते. याच्यामध्ये काय दिलं, डॉमिनियन स्टेटस. ऑब्विसली काँग्रेस ऍक्सेप्ट करेल का, बिलकुल नाही करणार. त्यानंतर 1942 मध्ये क्रिप्स मिशन, क्रिप्स मिशन देखील फेल झालं. क्लॅरिटी आहे, ठीक आहे. आणि क्रिप्स मिशन फेल झाल्यानंतर काय केलं 1942 मध्ये मुंबईच्या ग्वालियर टँक वरून गांधीजींनी भाषण केलं आणि क्विट इंडिया मुवमेंट लॉन्च केली. की बाबा ब्रिटिश सरकार काय आपल्याला पूर्ण स्वराज देण्याच्या मागे नाही आहे, सो बेटर वी स्टार्ट द मुवमेंट. क्लॅरिटी आहे. त्यानंतर 1944 मध्ये 1944 मध्ये राजाजी सूत्र किंवा ज्याला आपण CR फॉर्म्युला असं म्हणतो, हा फॉर्म्युला समोर आलेला आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे, या फॉर्म्युल्यामध्ये CR राजगोपालाचारी यांचं असं म्हणणं होतं की ज्या ठिकाणी मुस्लिम जनता जास्त आहे त्या ठिकाणी आपण प्लेबिसाइड घेतलं पाहिजे. प्लेबिसाइड म्हणजे काय, ओपन मतदान. लोकांना विचारलं पाहिजे की तुम्हाला काय पाहिजे, पाकिस्तान पाहिजे का हिंदुस्थान पाहिजे, किंवा तुम्हाला पाकिस्तान पाहिजेच का. क्लॅरिटी आहे. ही प्लेबिसाइड घेण्याची तरतूद किंवा आयडिया यांनी या फॉर्म्युल्यात दिली होती. क्लॅरिटी आहे. ऑब्विसली हा फॉर्म्युला मुस्लिम लीग मान्य करेल का, डेफिनेटली नॉट, अजिबात मान्य करणार नाही. आणि याच फेज मध्ये आपल्याला देसाई लियाकत पॅक्ट देसाई लियाकत पॅक्ट सुद्धा आपल्या समोर पाहायला भेटतो, ज्यामध्ये आरक्षणाची गोष्ट केली होती मुस्लिम लीग साठी. ठीक आहे, हे देखील काँग्रेसने आणि मुस्लिम लीगने मान्य केलं का, तर अजिबात मान्य केलेलं नाही. क्लॅरिटी आहे. त्यानंतर 1945 मध्ये वॉवल प्लॅन आपल्या समोर आलेला पाहायला भेटतो. ठीक आहे, तर या वॉवल प्लॅन आता का आला बाबा, युद्ध संपत आलं, पण युद्ध चालू आहे, संपत आलंय, आंतरराष्ट्रीय प्रेशर वाढत चाललंय की तुम्ही भारतीयांचं सहकार्य मिळवा मिळवा मिळवा. क्लॅरिटी आहे. तर मग याच वॉवल प्लॅनच्या अंतर्गत शिमला येथे परिषद भरवली होती 1945 मध्ये, जिला आपण शिमला परिषद म्हणतो, ज्यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की गव्हर्नर जनरल आणि कमांडर इन चीफ ही दोन पदं सोडली तर कार्यकारी परिषदेमध्ये म्हणजेच एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये सगळे भारतीय असतील. या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी शिमला परिषदेमध्ये सगळ्या पार्टींना बोलवण्यात आलं. ठीक आहे, पण त्या ठिकाणी मुस्लिम लीग असं म्हटली की बाबा इंडियन नॅशनल काँग्रेसने कुठल्याही या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये मुस्लिमाला म्हणजे काय सीट नाही दिली पाहिजे, कारण का भारतातील सगळ्या मुस्लिमांचं नेतृत्व मुस्लिम लीग करते. ठीक आहे, आणि सिमिलरली हिंदू पार्टीनं पण तेच सांगितलं की बाबा हिंदू आम्ही घेणार, सेम फॉर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आला माहिती आहे का, की इंडियन नॅशनल काँग्रेस फक्त एक हिंदू पार्टी बनू लागली. जर काँग्रेसला या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल वरती मुस्लिम सभासद नेमण्याचा किंवा निवडून देण्याचा अधिकार नाही येतोय, तर म्हणजे काय, काँग्रेस काय बनतीये, हिंदू पार्टी बनतीये. जे काँग्रेसला मान्य असेल का, अजिबात नाही. काँग्रेसचं उलट हे म्हणणं होतं की भारतातील सगळ्या जनतेचं प्रतिनिधित्व हे आम्ही करतो, भले ते मुस्लिम असो, शेड्यूल कास्ट असेल, ट्राईब असेल, हिंदू असेल, कोणी असेल,
त्या सगळ्या जनतेचं नेतृत्व आम्ही करतो. हा काँग्रेसचा अट्टहास आहे. पण मुस्लिम लीग काय म्हटली की नाही नाही नाही, मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करायचा अधिकार फक्त मुस्लिम लीगला. त्याच्यामुळे काय झालं, टॉक्स ब्रेकडाऊन झाले आणि वॅवलने काय केलं, प्लॅन ड्रॉप केला. आणि ही सगळ्यात मोठी घोडचूक केली ब्रिटिश सरकार. क्लॅरिटी आहे. कारण का मुस्लिम लीग इव्हन 1940s मध्ये सुद्धा ती एवढी जास्त पॉप्युलर नव्हती, तिला एवढं जास्त महत्व सपोर्ट नव्हता इव्हन मुस्लिम लोकांचा सुद्धा. क्लॅरिटी आहे. पण फक्त मुस्लिम लीग काय म्हणते की मुस्लिम जनतेचं नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व फक्त आम्ही करणार आणि काँग्रेस याला मान्य व्हायला तयार नाही, म्हणून वॅवलने हा प्लॅन ड्रॉप केला. म्हणजे काय, तर मुस्लिम लीगला जे नाही पाहिजे होतं किंवा जे विनाकारण असं महत्व देऊन ठेवलं. क्लॅरिटी आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण मुस्लिम मासेसमध्ये मुस्लिम लीगची लोकप्रियता अचानक आणि अधिकपणे वाढली आणि ती इक्वल फुटिंगला येऊन थांबली. त्यांना एक वेगळं इम्पॉर्टन्स प्राप्त झालं या एका गोष्टीमुळे. तर ही गोष्ट घडली नसती त्यांना तेवढं जास्त इम्पॉर्टन्स भेटलं नसतं. कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना. यांनी काय केलं बाबा, प्लेबिसाइट घ्या म्हणे, तुम्ही सगळ्या लोकांना एकत्र बोलवा, त्यांना डायरेक्ट लोकांना विचारा. त्याला मुस्लिम लोक मान्यता देत नाही, कारण मुस्लिम लीगला माहित आहे की पाकिस्तान वेगळा करण्यासाठी मुस्लिम लोक सुद्धा सपोर्ट करणार नाही, त्यांना ती आवश्यक ती मते किंवा पाठिंबा मिळणार नाही. कारण मुस्लिम लीग ही जी संघटना आहे ती बेसिकली ब्रिटिश सरकारने चालवलेली संघटना आहे. कशासाठी, डिवाइड अँड रूल साठी खतपाणी घातलेलं आहे तिला. क्लॅरिटी आहे, समजते. तर हा बेसिकली घटनाक्रम आहे, हा लक्षात ठेवा. त्याचं वारंवार तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे. ठीक आहे. आणि ऍट द एंड 1946 मध्ये कॅबिनेट मिशन हा प्लॅन भारतामध्ये आलेला पाहायला भेटतो, ज्या ठिकाणी आपण प्रांताचं ग्रुपिंग केलं होतं. क्लॅरिटी आहे. मुस्लिम मेजॉरिटी वेगळे, बाकीचे वेगळे. ठीक आहे. काँग्रेसला असं वाटलं की ग्रुपिंग मॅन्डेटरी नाही आहे, मुस्लिम लीगला असं वाटलं की मॅन्डेटरी आहे. त्यामुळे सुरुवातीला दोघांनी मान्यता दिली, त्यानंतर मुस्लिम लीगने मान्यता काढून घेतली नेहरूच्या स्टेटमेंट नंतर. नेहरू काय म्हणले की सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला इंटरिम गव्हर्नमेंट स्थापन करायची आहे आणि संविधान लिहायचं आहे, आणि संविधान सभेवरती मुस्लिम लीग यायली, आम्ही संविधान लिहिणार, पण ग्रुपिंग होणार का नाही ते आम्ही पुढचं पुढे बघून घेऊ. क्लॅरिटी आहे. मुस्लिम लीग घाबरली, अरे बापरे आताच बोलायले. ठीक आहे. मुस्लिम लीगने मान्यता पाठिंबा आपला काढून घेतला, त्यामुळे हे मिशन सुद्धा फेल झालेलं आहे. ठीक आहे. तर ह्या सिक्वेन्स आहे 1940च्या पुढचा. ठीक आहे. मेन कारण काय, या ठिकाणी गव्हर्नमेंट काहीतरी सोल्युशन वरती येण्यासाठी काय इच्छुक आहे, तो ऑब्व्हियसली जागतिक राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस झालेले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन जी महासत्ता होती ती महासत्ता आता उरलेली नाही आहे, तिची जागा अमेरिकेने घेतलेली आहे, त्याचबरोबर USSRने घेतलेली आहे. तिचं प्रभुत्व पूर्णपणे नाहीस झालेलं आपल्याला पाहायला भेटते. क्लॅरिटी आहे. आणि साम्यवादी विचारांचा प्रसार होत चाललेला आहे, समाजवादी विचारांचा प्रसार होत चाललेला आहे रशियन राज्यक्रांतीने. ठीक आहे. कम्युनिस्ट विचारांमुळे. क्लॅरिटी आहे. त्यामुळे आता फार काळ आपण राज्य करू शकू हे ब्रिटनला माहित होतं, करू शकत नाही. क्लॅरिटी आहे. सिंपल आहे. त्यामुळे कुठल्या तरी एका सोल्युशन वरती येण्यासाठी गव्हर्नमेंट कीन होती. ठीक आहे. तर मग या सिक्वेन्स आधारे बघू आता काय. हा पाकिस्तान जो ठराव जो आहे तो मुस्लिम लीगने 1940 मध्ये स्थापन पार केला. 1940 येस सॉरी यस. तो राजाजी योजना कधी आलेली आहे, 1944. शिमला 1945. ही आल्यानंतरच फेटाळतील ना, सो येस ही नंतर असेल. ठराव 1940. ऑप्शन काय म्हणते, ACBD. येस, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. येस, आय होप सगळ्यांना क्लॅरिटी आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली. येस, आता या क्वेश्चनचं उत्तर देखील आपल्या मागच्या डिस्कशन सोबत रिलेटेड असलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला एक गोष्ट माहित आहे की जेव्हा मोतीलाल नेहरूंनी आपला रिपोर्ट सादर केला आणि काँग्रेसने तो मान्य देखील केला. ठीक आहे.
त्यामध्ये डोमिनियन स्टेटसची मागणी केली होती. ठीक आहे, पण मी म्हणलं की 1920 ते 30 असा कालखंड आहे ज्या कालखंडामध्ये समाजवादी विचारांचा फार मोठा वाढता प्रभाव आपल्याला भारतामध्ये पाहायला भेटतो. ठीक आहे, युवा नेतृत्वाचा उदय होताना पाहायला भेटतो. ते नेतृत्व म्हणजे कोण? नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. क्लॅरिटी आहे? तर ऑब्व्हियसली जेव्हा त्यांनी बघितलं की नेहरू रिपोर्टमध्ये काय मागितलं, डॉमिनियन स्टेटस मागितलेला आहे. ठीक आहे, आणि या युवा लोकांचं असं म्हणणं होतं की डॉमिनियन स्टेटस नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे? पूर्ण स्वराज पाहिजे. त्यामुळे नाराज होऊन इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी केली. क्लॅरिटी आहे? फॉर एवढी ऍक्शन देर इज रिॲक्शन. हिस्ट्री काहीच नाहीये, ऍक्शनला रिॲक्शन आहे. सो आय होप आय एम मेकिंग माय सेल्फ क्लिअर. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. सो ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. 2021 चा क्वेश्चन आहे. 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशा वॉटछा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशांची मीमांसा केली. आता हा क्वेश्चन व्यक्ती विशेष मध्ये देखील जाऊ शकतो. क्लॅरिटी आहे? पण कुठं ना कुठं या ठिकाणी काँग्रेसचा संदर्भ आलाय, त्यामुळे आपण या क्वेश्चनला नॅशनल मुवमेंट मध्ये घेतोय. क्लॅरिटी आहे? ओके. काँग्रेसचे कार्य सातत्याने झाले नाही. यस, डेफिनेटली, कारण का हा मवाळांचा कालखंड आहे. मवाळ म्हणजे काय? अर्ज, विनंती, घटनात्मक मार्ग आणि काय प्रो गव्हर्नमेंट आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या बाजूनी विचार करणारी आहे. त्यांना काय असं वाटतं ब्रिटिश गव्हर्नमेंट जी आहे ती भारतीय लोकांसाठी चांगली आहे, पण त्यांना ग्रास रूट लेवलला काय चाललंय माहिती नाहीये. जर आपण त्यांना माहिती करून दिलं तर भारतीयांसाठी अधिक चांगल्या योजना सरकार राबवू शकते. हा समज या लोकांचा आहे. म्हणजे अँटी गव्हर्नमेंट आहेत का? नाही, ते प्रो गव्हर्नमेंट आहेत. क्लॅरिटी आहे? यस. तर सातत्याने झाले नाही. डेफिनेटली हे लोक पैसेवाले लोक आहेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण का काँग्रेसमध्ये यांचं वर्चस्व म्हणजे यांचा पैसा. सगळी फंडिंग काँग्रेसला यांच्याकडून मिळत होती. क्लॅरिटी आहे? नेत्यांनी राजकारणाकडे फावल्या वेळेतील उद्योग म्हणून बघितले. डेफिनेटली, कारण का त्यांना काय करायचं, फक्त भारतीयांसाठी चांगल्या गोष्टी करायच्यात, पण सरकारला दुखवायचं नाही. नेक्स्ट, आम्ही केवळ भुंकतो, चावत नाही. म्हणजे काय? अर्ज करायची, विनंती करायची, घटनात्मक मार्ग वापरायचा, पण आंदोलन, चळवळ करून सरकारवर दबाव टाकायचा नाही. तो ऑब्व्हियसली वी आर ओनली बार्किंग, वी आर नॉट बायटिंग. ठीक आहे? क्रांतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे नाही. आता दिनशा वॉटछा जे आहेत ते मवाळ नेते. हा, ते कामाबद्दल असमाधानी असू शकतात की बाबा काँग्रेसचं कामकाज काय बरोबर चालू नाहीये, लोक उगं टाइमपास म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत, फावल्या वेळामध्ये काहीतरी करायला पाहिजे, कुठेतरी मन रमलं पाहिजे. त्या काळात सोशल मीडिया नाही आहे, ठीक आहे, टीव्ही नाही आहे, म्हणून कुछ तो करेंगे चलो करते, पैसा बहुत है. तर अशा ऍटिट्यूड लोक या ठिकाणी यायला लागलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे जनतेच्या ओरिएंटेशननी काम होत नाहीये हे बी ते म्हणतील. ठीक आहे, ते हे पण म्हणतील की बाबा आम्ही फक्त भुंकतो पण चावत नाही. ठीक आहे, आणि ते हे देखील म्हणतील की बाबा सातत्य नाही कामामध्ये किंवा वारंवार दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे, ते हे देखील म्हणतील. क्लॅरिटी आहे? पण ते हे म्हणतील का की आपण क्रांती केली पाहिजे? अजिबात. क्लॅरिटी आहे? समजतंय काय म्हणताय? अपयशांची मीमांसा केली. तर ऑप्शन डी नसला पाहिजे तुमच्या याच्यामध्ये. ही कटला यशाची मीमांसा केली. येस, ए सी बी ए ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. येस, ए बी सी म्हणजेच. ठीक आहे, हे तीनही स्टेटमेंट करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली? भारतीय फाळणी कायदा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, घटना मसुदा कायदा, घटना दुरुस्ती कायदा. या कायद्याअंतर्गतच 15 ऑगस्ट 1947 ला भारत
स्वतंत्र झाला. क्लॅरिटी आहे. या कायद्याअंतर्गत भारताचे दोन भाग झाले, एक पाकिस्तान आणि एक हिंदुस्थान. क्लॅरिटी आहे. तर कुठल्या कायद्याला मान्यता दिली? ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. येस, ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट, फक्त बी. तुम्ही म्हणता असं भारत फाळणी कायदा का नाहीये? कारण का कायद्याचं नाव काय होतं? इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ऍक्ट. क्लॅरिटी आहे. त्या ऍक्ट मध्येच दोन डॉमिनियनची निर्मिती करावी अशी तरतूद केली होती. भारत फाळणी हा वेगळा कायदा नाही संबंध केला त्यांनी. क्लॅरिटी आहे. एकच कायदा संबंध केला, तो म्हणजे भारत स्वातंत्र्याचा कायदा. क्लॅरिटी आहे. इथे कन्फ्युज नाही व्हायचं. या एकाच कायद्याअंतर्गत दोन स्वतंत्र राज्य किंवा देश उदयास आले. कुठले कुठले? पाकिस्तान आणि भारत. वेगळा कायदा केलेला नाही. ऑब्व्हियसली हे तर येणारच नाही या ठिकाणी. कॉमन सेन्स. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? येस, आता यासाठी आपल्याला हे माहित पाहिजे की बाबा साबरमती करार केव्हा झाला, कशासाठी झाला. ठीक आहे. तर हा सुद्धा प्रश्न जो आहे तो स्वराज पार्टीशी निगडीत आहे. आपण बघितलं पहिल्या महायुद्धानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसने काउन्सिल एंट्रीवरती बहिष्कार टाकला. ठीक आहे. पण मोतीलाल नेहरू, सी.आर. दास, अजमल खान अशा काही त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आपण काउन्सिल एंट्रीवरती बहिष्कार नाही टाकला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यासाठी त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला, स्वराज पार्टी. क्लॅरिटी आहे. आणि या स्वराज पार्टीचं जे कामकाज आहे, ठीक आहे, ते चांगल्या पद्धतीने चालू राहिलं. 1928 मध्ये आपण हे पण बघितले, पब्लिक सेफ्टी बिल हा जो कायदा आहे त्यांनी जो हाणून पाडला. ठीक आहे. पब्लिक सेफ्टी बिल कायदा म्हणजे काय? ते बेसिकली कुठल्याही फॉरेन व्यक्तीवरती सरकार अविश्वास दाखवेल. कारण सरकारला अशी भीती होती, कारण हा दशक तेच आहे. काय दशक आहे? समाजवादी विचारांचा प्रभाव वाढत चाललेला आहे. त्यामुळे भारतामध्ये सुद्धा कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव वाढतो की काय, ही भीती सरकारला होती. ठीक आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला डिटेन करणे, अरेस्ट करणे, 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी त्याचा अधिकार त्या बिल अंतर्गत पोलिसांना देण्यात येत होता. त्यामुळे काय बेसिकली काय जनतेच्या हक्कावर गदा येणार होता. त्यामुळे पब्लिक सेफ्टी बिल काही चांगला बिल नव्हतं. क्लॅरिटी आहे. समजते मी काय म्हणतो ते. तो नेक्स्ट, तर ते हाणून पाडण्यामध्ये या पार्टीला यश आलेलं आहे. आपण हे बघितलं, कालांतराने त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. क्लॅरिटी आहे. समजते. तर मग हे मतभेद दूर करण्यासाठी, त्यांच्यामध्ये जे मतभेद निर्माण झालेत ते मतभेद दूर करण्यासाठी साबरमतीमध्ये 2 गटांमध्ये करार झाला किंवा करार करण्याचा प्रयत्न केला. क्लॅरिटी आहे. कुठल्या 2 गटांमध्ये? स्वराज पार्टीच्या 2 गटांमध्ये. ठीक आहे. ऑप्शन काय बघूया. प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी, विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये. लॉजिकच बनत नाही, कारण का प्रत्येक चळवळीमध्ये विद्यार्थी सहभागी आहेत. कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये, तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. आता जो वाद आहे तो मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्यामध्ये झाला होता. ठीक आहे. तर जयकर यांचं म्हणणं असं होतं की एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये आपण एंट्री घेतली पाहिजे, आणि मोतीलाल नेहरूचं म्हणणं होतं की आपण एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये एंट्री नाही घेतली पाहिजे. ठीक आहे. आपण फक्त लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पुरतच मर्यादित राहिलो पाहिजे. क्लॅरिटी आहे. तर मग या दोघांमध्ये मतभेद व्हायला लागले होते. ठीक आहे. आणि हे मतभेद पुढे वाढत चालले होते. काही प्रो हिंदू बनले. ठीक आहे. त्यामुळे कुठे ना कुठे हिंदूचं रूप येऊ लागलं या पार्टीला. समजतंय. तर मग हे सगळे मतभेद दूर करून एकत्रित येऊन कोऑपरेशन केलं पाहिजे. हे एवढं मतभेद वाढले की न्यू स्वराज पार्टी, ठीक आहे, त्याचबरोबर रिस्पॉन्सिनिस्ट पार्टी, असं 2 पार्ट्यामध्ये या स्वराज पार्टीचं विभाजन झालं होतं. ठीक आहे. मग दोन्ही पार्ट्यांनी एकत्र येऊन कोऑपरेशन म्हणजे काय, प्रतियोगी सहकारिता बेसिसवरती पक्षाची स्थापना केली पाहिजे. यासाठी हा करार घेण्यात आला. सक्सेस झाला का पण तो? नाही. तो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन.
दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केला? आता हा सुद्धा व्यक्ती विशेषावरती क्वेश्चन जाऊ शकतो. मी म्हटलं ना, स्ट्रिक्ट वर्गीकरण करणं फार अवघड आहे. ठीक आहे. ऑब्विसली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे. मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर यांनी म्हणलं की दांडी यात्रेचा उल्लेख काय, तर बाबा रामाचा लंकेवरील विजय. नेक्स्ट क्वेश्चन 2024चा क्वेश्चन आहे. सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला? यस, बताओ, कमेंट बॉक्स मध्ये बताओ. आता या ठिकाणी सगळ्या महिला कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली सविनय कायदेभंग चळवळीशी निगडीत आहेत. ठीक आहे. पण या ठिकाणी सरोजिनी नायडू यांनी गुजरातमधील धारासना येथील या सत्याग्रहाचे नेतृत्व केलं होतं. क्लॅरिटी आहे, समजते. आणि त्याचबरोबर त्यांना सहकार्य कोणी केलं होतं? मणिलाल, महात्मा गांधींचे सुपुत्र. लक्षात ठेवा. क्लॅरिटी आहे. करेक्ट आन्सर काय? सरोजिनी नायडू. ओके, लेट्स मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन. अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या सोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण? ठीक आहे. तर गांधी भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी राबवलेल्या सुरुवातीच्या चळवळीपैकी एक म्हणजे कुठली चळवळ? अहमदाबाद मधील गिरणी कामगारांची चळवळ. ठीक आहे. या ठिकाणी दोन व्यक्तींची नावं फार जास्त इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. एक म्हणजे काय? अनुसया साराभाई. दुसरं कोण? अंबाला साराभाई. ठीक आहे. अनुसया साराभाई कोण आहे? सोशल वर्कर आहे. दोघी बहिणी आहेत. अंबाला साराभाई कोण आहेत? गिरणीच्या मालकीने. क्लॅरिटी आहे. तर कामगारांनी त्यांचे प्रश्न अनुसया साराभाई यांच्या समोर मांडले आणि पुढे कामगारांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी त्यांनी त्या चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे. ठीक आहे. तर मग गांधींच्या सोबत कोणी केलं? अनुसया सारा. ठीक आहे. नेक्स्ट टाइम आयोग कन्फ्युज करण्यासाठी दोघी बहिणीचे नावं देऊ शकते, त्याच्यामुळे दोघींची नावं सांगितलेली आहेत. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. 24चा क्वेश्चन आहे. इसवी सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे, सॉरी, असे विधान कोणी केले? ठीक आहे. तर हा जो कालखंड आहे तो मॉर्ले मिंटो रिफॉर्मचा आहे, कारण का 1909 मध्ये मॉर्ले मिंटो रिफॉर्म येणार आहेत. क्लॅरिटी आहे. आणि त्यांना हिंदू आणि मुस्लिम मध्ये फूट पाडायची आहे. ठीक आहे. त्या टाइमचा सॉरी त्या टाइमचा व्हाईसरॉय कोण? मिंटो. तर हे स्टेटमेंट कोणाचं आहे? मिंटोचं स्टेटमेंट आहे, मॉर्लेचं नाहीये. सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? तर आतापर्यंत आपण जे काही डिस्कशन केले त्या डिस्कशन वरतीच हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. क्लॅरिटी आहे. त्यामुळे पटकन ज्यांनी आतापर्यंतचा व्हिडिओ बघितलाय पटकन या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा. वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे, 2 राष्ट्रांची निर्मिती, ऑब्व्हियसली नाही, त्याच्यामुळेच मुस्लिम लीगने पाठिंबा दिला नाही. स्वशासन मिळवणे, अजिबात नाही. पूर्ण स्वातंत्र्य, अजिबात नाही. त्यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी इंडिपेंडन्स फॉर इंडिया या लीगची स्थापना केली. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 24चाच आहे. स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि संबंधित व्यक्ती यांच्या योग्य जोड्या लावा. लेट्स सी. मुंबई, दिल्ली, पंजाब, मद्रास. ठीक आहे. स्वदेशी चळवळ म्हणजे काय? जहाल कालखंड त्यांच्या फुल फॉर्म मध्ये आहे, पीकला आहे. जहाल कालखंड नेतृत्व कोणी केलं?
लाल, पाल आणि पाल. क्लॅरिटी आहे. तो लोकमान्य टिळक मुंबई डेफिनेटली. लजपत राय पंजाब. तर बघूया कुठं आहे हे. 3 नंबर कुठं आहे? ऑप्शन नंबर 2. येस. बाकीचं बघायची गरजच नाही. बघितलं तरी मद्रास चिदंबरम पिल्लई आणि दिल्ली सय्यद रजा हैदर. येस. बघा 25वा क्वेश्चन. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला. अगेन आपण जे काही डिस्कशन आतापर्यंत केलं त्या डिस्कशन वरतीच हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. 1942 क्रिप्स मिशन. हे काय आहे? याचं काय लॉजिक आहे? काहीच नाही. ऑप्शन काय? क्रिप्स मिशन. सो दॅट्स वाय पीवायक्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट. क्लॅरिटी आहे. तर याच कारणामुळे पीवायक्यूचं अनालिसिस करणे आणि पीवायक्यूचा अभ्यास करणे फार जास्त महत्वाचा. कारण आधी जी पीवायक्यूज गेले तर ऑटोमॅटिकली हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. पुढे काय करायची गरजच नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट. मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडिया काउन्सिल ऍक्ट 1909 च्या द्वारे डॅश सुधारणा केल्या. 2025 मध्ये क्वेश्चन आहे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. स्ट्रेट फॉरवर्ड. मगाशी आपण डिस्कशन केलेलं आहे. सॉरी मिंटो. येस. काय? मोर्ले मिंटो सुधारणा. सो पीवायक्यूज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. एक वेळ तुम्ही मॉक टेस्ट देऊ नका, पण पीवायक्यूज सोडवा. पीवायक्यू अनालिसिस झालंच पाहिजे. त्याला पर्याय नाही. त्याच्याशिवाय आपल्याला काही मोक्ष मिळणार नाही. क्लॅरिटी आहे. सो आय होप या सेशनचा तुम्हाला फायदा झाला असेल. ठीक आहे. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, मी जसं की लेक्चरच्या स्टार्टिंगला बोललो होतो की आपण प्रत्येक टॉपिकच्या अंतर्गत, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल लेट्स से येस, तर आपण या प्रत्येक टॉपिकच्या अंतर्गत सगळे पीवायक्यूज आपण कव्हर करणार आहे. तर आज नॅशनल मुवमेंटच्या अंतर्गत आपण पीवायक्यूज कव्हर केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिफॉर्मर्स, मिस पर्सनॅलिटी विशेष, क्रोनॉलॉजी आणि रिव्हॉल्युशनरी क्रांतिकारी चळवळी, तर या सगळ्या टॉपिकच्या खाली आपण, म्हणजे किती 6 व्हिडिओ होतील या सिरीजमध्ये. तर या सिरीजमध्ये आपण या सगळ्या टॉपिकच्या खाली सगळे पीवायक्यूज आपण कव्हर करणार आहे मागच्या 10 वर्षासाठी. ठीक आहे. तर कुठलाही व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि ही जर पीपीटी तुम्हाला पाहिजे असेल रिव्हिजनसाठी किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, ती आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मोफतमध्ये अवेलेबल आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. So thank you so much. See you in the next lecture.